जनतेने ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत। राहुल गांधी जुने मुद्दे उगाच उकरता आहेत। देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींना लेखाने प्रत्युत्तर। मतदानाचा टक्का अचानक वाढल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं हास्यास्पद। कामठीतल्या निकालाला माढा, श्रीरामपूर आणि वणीमधल्या निकालाने प्रत्युत्तर। राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांचं उत्तर। महायुतीमध्ये आहोत, जपून बोला। शिवसेना आमदार निलेश राणेंची बंधू नितेश राणे यांना जाहीर समज। धाराशिवमधल्या संघर्षावरून राणे बंधूंमध्ये वादाची कळ, तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबरोबरच मनसेकडून एकला चलोरेची सुद्धा चाचपणी। राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष। मुंबईमधल्या शिवसेनेच्या निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई निरीक्षकांची नेमणूक। सेना मनसे युतीच्या संदर्भातही चर्चेची शक्यता। ठाकरे बंधूंच्या युतीच्या संदर्भात पक्षीय पातळीवरती अजूनही चर्चा नाही, पण आता नातेवाईक सरसावले। ठाकरे कुटुंबियांचे काही जवळचे नातेवाईक सक्रिय झाल्याची माहिती। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, बच्चू कडू यांचा इशारा। रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात। काही काळ वाहतूकही ठप्प, 2 गाड्या आणि घरांनाही आग। मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास आणखी वेगवान होणार। द्रुतगती महामार्ग 10 पदरी करण्याचा निर्णय। 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित। देशभरात कोरोनाचे आणखी 4 बळी। मृतांची संख्या 59 वर। 5,755 रुग्णांवरती सध्या उपचार सुरू। नाशिकमध्ये पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान। आवक घटल्यामुळे मेथी, शेपू, पालक, वांगी, टोमॅटो सुद्धा महागला। फळभाज्या 60 रुपये तर पालेभाज्या 80 रुपयांवर। संत श्री गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यामध्ये दाखल। पातूरच्या घाटामध्ये टाळ मृदुंगाचा गजर। आणि 32 वर्षांच्या नंतर पुन्हा साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। साताऱ्याला 4थ्यांदा मिळाला आयोजनाचा मान।